नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कुक विथ मेरा या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। तर ही कटाची आमटी तयार करताना लागणारं साहित्य आहे 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 1 लहान कांदा उभा चिरलेला, 1 टोमॅटो उभा चिरलेला, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं। हे सर्व साहित्य वापरून आपण मसाला तयार करणार आहोत। सर्वप्रथम एक भांड गरम करायला ठेवून त्यात किसलेले खोबरं टाकून ते चांगलं खमंग भाजून घ्या आणि ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या। आता त्याच भांड्यात थोडे तेल टाकून त्याच्यात चिरलेला कांदा टाकावा व हा कांदा खरपूस भाजून घ्यावा। या कांद्यात आलं, लसूण आणि टोमॅटो टाकून थोडा वेळ परतून घ्या। आणि हा सगळा मसाला एका मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या। आता आपण फोडणी करायला घेणार आहोत। फोडणीसाठी लागेल लसूण, कढीपत्ता, 1 चमचा किसलेला गूळ, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूणचे लाल तिखट, चवीपुरते मीठ, पाव चमचा हळद, याचबरोबर लागेल अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग व आमटीसाठी लागेल डाळीतील पाणी। सर्वप्रथम एक भांडे गरम करायला ठेवून त्याच्यात थोडे तेल टाकावे। एकदा का हे तेल थोडे गरम झाले यात मोहरी, जिरे, लसूण आणि कढीपत्ता, चिमूटभर हिंग टाकावा आणि याच्यात आता हळद, लाल तिखट व गरम मसाला देखील टाकावा। हे सगळं व्यवस्थित एका पळीने हलवून घ्या आणि याच्यात तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट टाका। मसालाही व्यवस्थित अगदी हलवून घ्या आणि आता याच्यात डाळीचे पाणी ओतून त्याच्यात आपल्याला जितकी पातळ आमटी हवी आहे तितके गरम केलेले पाणी टाकून घ्या आणि आता याच्यात गूळ देखील टाकून घ्या। या पाण्याला एकदा उकळी आली की आपली कटाची आमटी तयार आहे। तर तुम्हाला या कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अधिक नव्या रेसिपीज करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।